ज्ञानदीप लावू जगी म्हणे संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पाही यावरे हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळही. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीचा देवराया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या मंगल भवन अमंगल हारी. द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भवन अमंगल हारी, द्रवभूषु दशरथ अजीर बिहारी. द्रवभूषु दशरथ द्रवभूषु दशरथ राम सिया राम जय असले तरी त्यांनी अभंग लिहिले नाही, आणि लिहिले असले तरी त्यांच्या अभंग कीर्तनाला घेता येत नाही. विठाला 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 विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या पवित्र पावन तीर्थक्षेत्रावर जगाच्या मालकाच्या या दरबारात मी आत्ताच एक शब्द वापरला, निळोबारायनंतर संत नाही आणि पांडुरंगानंतर भगवंत कलियुगात नाही. पण भगवंत कलियुगातही पांडुरंगाच्या नंतर आला तो बाळूमामाच्या रूपाने. देव आणि संत हे वेगळे नाही. मला फक्त गोंगाट कमी ठेव, आवाज कमी राहिला तरी चालेल, माझं काही म्हणणं नाही बाळा. विठाला 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 विठाला. बाळू मामा आपल्यातलेच एक,
दिसायला माणसासारखे, बाळू मामा दिसायला माणसासारखे होते पण माणूस नव्हते. काय म्हणलं मी? दिसायला माणसासारखे होते पण बाळू मामा माणूस नव्हते. मग बाळू मामा होतं कोण? या ब्रह्मांडाच्या मालकाचा भगवान शंकरांच्या अंशांश कलियुगातला अवतार म्हणजे बाळू मामा. विठाला अजून संत वाक्यात सांगायचं झालं ना, पिटीचा स्वर चालू ठेवा, नाही तर इकडे कोणातरी स्वर चालू ठेवा. अरे संत नवती जगा संत नवती जगा समुद्र नदी नवे पैगा. ऐका, समुद्राला नदी म्हणता येत नाही, पाषाण म्हणू नये लिंगा, लिंगाला पाषाण म्हणता येत नाही. तस संत नवते जगा माणसाच्या सारिखे. महाराज देव अवताराला येण्याचे, देवानं अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना लागे उतरणे. ऐका, देवानं किती अवतार घेतले महाराज? भागवतामध्ये किती आहे? 24 अवतार आहेत. तसे पद्मपुराणाचे 10 अवतार, भागवताचे 24 अवतार, आणि तुकोबाराय म्हणतात अनंत अवतार. देवानं अनंत अवतार अनंत रूपानं घेतले. पण ऐका, देव येण्याची 2 कारण. किती कारण? 2च कारण. देवाचं एकमेव कारण आहे भक्ताचं रक्षण, आणि दुसरं कारण आहे दुर्जनाचा संहार. भक्ताला कापराच्या बुद्धीची टाळकरी पाहिजे महाराज. नाही तर उग पार प्रमाण निघून गेलं तरी जागा होत नाही टाळकरी. ही कृपा बाळू मामाची. ऐका, कृपा बाळू मामाची महाराज. ऐका, संत 2 कारणाने येतात. एक तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी, नाहीतर दुर्जनाचा संहार करण्यासाठी. आपल्यासाठी देव नाही. तुम्ही आता म्हणाल हे कुठून आणले काय माहिती? देवाची ना आपली ओळखच नाही. अध्यक्ष, तुमचं काय मत आहे? देव आपल्याला ओळखतो? नाही ओळखत. देवाची ना आपली गाठ भेट नाही. तुम्ही किती वर्ष झालं भजन करता राव? हा, 25-30 वर्ष, 20 वर्ष. सपनात आलाय का? सपनात? आमच्या सपनात नाही देव. देवाची ना आमची ओळखच नाही. देव आमच्यासाठी येतच नाही. तुम्हाला सोपं करून सांगतो, देव एक तर भक्तासाठी येतो, नाहीतर दुर्जनासाठी येतो. म्हणजे एक तर आला तर हनुमंतासाठी येईल, नाहीतर रावणासाठी येईल. बरोबर आहे? एक तर आला तर तिकडे कंसासाठी येईल, नाहीतर राधेसाठी येईल. आवाज येतोय ना माग? मागच्या आळी जरा पुढे या. विठाला 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 विठाला. यांचंच खरं आहे महाराज, माग बसणाऱ्यांचे. नंतर उठायलाच नको, इथंच धरायची.
माग बसणारच खरे, तुमचं काय खरे, तुम्हाला जागा शोधावं लागेल, तुम्ही तिथंच बरं आहे. विठाला विठाला विठाला. मी काय सांगतोय, एक तर आला हनुमंतासाठी येईल, नाही तर रावणासाठी येईल, एक तर आला तर राधेसाठी येईल, नाही तर कंसासाठी येईल. बरोबर बोलतोय ना? मग मला सांगा, आपण रावण का हनुमंत? अरे किती सोपं बोलतोय मी. आपण रावण का हनुमंत? आपण हनुमंत बी नाही आणि आपण रावण बी नाही. महिला वर्ग इकडे बघा, आपण राधा का कंस? आपण राधा बी नाही आणि आपण कंस बी नाही. म्हणजे देव आपल्यासाठी येतच नाही. ऐका, देव कुणासाठी येतो? एकतर भक्तासाठी, नाही तर दुर्जनासाठी. मग आपण दुर्जन का भक्त? बरं जाऊ द्या, तसं नसलं कळत तर मला सांगा, इथं आता तुम्ही शेकडोच्या हजारोच्या संख्येत उपस्थित आहात, आपल्यातले सज्जन कोण कोण आहे त्यांनी हात वर करा. सज्जन सज्जन. अरे किती सोपा प्रश्न आहे महाराज, संजय महाराज. सोपा प्रश्न आहे का अवघड आहे? बरं सज्जन, बरं तुम्हाला सज्जन म्हणून घ्यायची लाज वाटत असेल तर दुर्जन कोण कोण आहे त्याने हात वर करा. पहा आता केवढी गंमत आहे. धड आपल्याला सज्जन म्हणून घेण्याची भीती वाटते आणि दुर्जन म्हणायची लाज वाटते. किती सोपं बोलतोय बघा मी. आपल्याला सज्जन म्हणायची भीती वाटते, कारण आपण जर एवढ्या माणसात हात वर करावं तर आपला शेजारी इथं बसलेला याला त्याला माहिती आहे याने आपला बांध कोरलाय. सज्जन म्हणून घ्यायची लाज वाटते ना महाराज. कारण सज्जन म्हणावं, मस्त माळा घातल्या, मस्त गण लावला, बाळूमामाचा रोज भांडारा लावतोय, पण शेजाऱ्याचा बांध कोरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण सज्जनात मोडत नाही. बरं दुर्जन म्हणून घ्यायची भीती वाटते, कारण दुर्जन म्हणून हात जर वर करावा तर आपल्याला गावातली नावं ठेवतील. कळते का नाही? म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही, आपण भक्तही नाही आणि आपण दुष्टही नाही. म्हणजे देव आपल्यासाठी येत नाही, देव आपल्यासाठी काम करत नाही. मग देवाला काम करता येत नाही. आणि नीट ऐका बरं का, जिनं काम तिनंच ते, दुजा कोरो तो गोता खाय, असं एक गुजरातीतली म्हण आहे. आणि काय असतं, ज्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला तेवढंच वजन द्यावं. बघा, तुमची दादा 100 किलो वजन वाहण्याची कॅपॅसिटी किती? 100. नेणार? दाढ येऊन तर नक्की वाटते नेणार. नाही ना, तुम्ही माझ्या सकट खांद्यावर घेता, त्यात काय संशय. 100 किलोचं वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे, पण तुमच्या डोक्यावर जर 200 दिलं तर. एक गुजरातीतली म्हणे आमचे वैद्य बाबा सांगायचे, भडभडजीनो घोडो. नीट ऐका, वैद्य बाबाची म्हण आहे, भडभडजीनो घोडो खाओ घोनो पर चालो थोडो. काय म्हणलं मी? भडभडजीनो घोडो खाओ घोनो पर चालो थोडो. अरे यदा कदाचित भडजीनो मारला फटकावरून तर नीचे भडजीन ऊपर घोडो. तसं माणसं पाहिल्यानंतर, मारा 40 वर्ष सर्व्हिस या पट्टीची, कुणाला काय पाहिजे एका सेकंदात कळतं मला. विठाला 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 विठाला. मी इथं कीर्तनासाठी उभाच नाही आज. आज मला फक्त बाळूमामाची सेवा करायची. मला बाळूमामाच्या दरबारात मला सेवा करणं हाच एक भाव मनात आहे. कीर्तनासाठी आलो नाही, कीर्तनानं कंबरडं गेलं महाराज, उभं राहत आहे ना आता इथं. पण ही बाळूमामाचीच कृपा आहे की एवढ्या लांबून येऊन एवढ्या ताट बोलतोय, नाही तर घालीन लोटांगण करायची वेळ आली आता. हो अवघड आहे. मला सांगायचंय काय, जो तो ज्याच्या त्याच्या लेवलनी येतो. देव जरी देव असला, देवाला जरी तुमची कृपा आली तरी देव तुमच्यावर कृपा करू शकत नाही. बरं का बाबा, वाक्य नीट ऐका म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कळेल मला काय म्हणायचे. देवाची इच्छा आहे तुमच्यावर कृपा करायची, देवाची इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, पण देवाला करता येत नाही. त्याच्यासाठी खाली माणसं लागतात. मला सांगा, आता आमदार जरी इथं आले आणि तुम्ही मला हे कीर्तने टाक 17 तुम्हाला नाही कळलं का? आमदाराला जर 17 टाकायला लागल्या, खासदाराला जर 17 टाकायला लागल्यावर थांबल का देव इथं? नाही थांबत. जसं ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, जसं देवाचं जे कार्य आहे, देवाला खाली येऊन काम करता येत नाही. देवाची इच्छा आहे तुम्हाला मदत करायची,
देवाची इच्छा आहे तुमच्यावर कृपा करायची, पण तुम्ही साधूही नाही आणि तुम्ही दुर्जनही नाही. हा मधलाच वर्ग आहे. आपण हा कुठला आहे? हा मधला वर्ग आहे. मग या मधल्या वर्गासाठी त्याने एकमेव काम केलं, तो देवच आहे पण साधू रूपाने कलियुगात आला. लय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एकच बोल वाजवायचा, कट 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 कट, मग धागीन आता विठाला विठाला विठाला. मी पूर्वी वाजंत्रीच होतो, नंतर इकडं आलो. हा त्याचा मेळ झाला ते लक्षात आलं माझ्या. पण काय होतं, एमएटीचा ड्रायव्हर आणि यमाचा ड्रायव्हर फरक राहते. तुम्ही इतकं गोड वाजवताय, फक्त ते काय झाले, मी गावरान पट्ट्या, ते मला बायला मागची सवय महाराज. विठाला विठाला ऐका, आपण कुठंच नाही. मग आपल्याला जर देव मिळवायचा असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. पण भजन करत असताना अभंग देवाची आणि भक्ताच्या प्रेमाचं वर्णन आणि तुलना करणारा अभंग आहे. नीट बारकाईनं जर अभंग पाहिला, देव भक्ताच्या अंतर्गत प्रेमाचं वर्णन करतो. पण वर्णन किती प्रकारचं करतो? बाळूमामा दिसतोय आपल्याला, रोज दिसतोय. बाळूमामा हृदयात आहे, बाळूमामा नजरेत आहे. पण बाळूमामाचं वर्णन करायला सांगितलं तर शब्दात कसं कराल? काही गोष्टी शब्दात सांगता येतात आणि काही गोष्टी अंतरंगात सांगता येतात. अंतरंगात जे असतं ते शब्दात मांडता येत नाही, आणि जे शब्दात मांडता येतं ते अंतरंगात मांडता येत नाही. जे शब्दात असेल ते आत असेलच याची गॅरंटी नाही. आता इथं तुम्ही बसले, पण सगळेच कीर्तनासाठी आले गाव नाही म्हणता राव, खुशाल नाही म्हणतात राव. पण माझा तर ग्रह तुम्ही सगळे कीर्तनासाठी आले. चला पुढं. वर्णन करत असताना मी आता जास्त वेळ घेत नाही, मला अध्यक्षाने 8:30चा टायमिंग सांगितलंय. तुम्ही काळजी करू नका, मला फक्त भाजी शिजली सांगितलं ना, मी घालीन लोटांगे. मी बामणाच्या आळीला राहतो, तुम्ही म्हणला ना काका भाजी शिजली, मी लगेच घालीन लोटांगे. तुम्ही काळजी तुम्ही काका सांगा बरं, काका भाजीला अजून टाइम आहे, पूजा वाढवा. मग ते लगेच सांगते, साधू वाण्याची नौका पाना फुलांवरली होती, त्या नौकेत पानं कशाची होती? आंब्याची नव्हती बरं का, जांभळीची नव्हती बरं का, करवंदी. अरे बोंबल नको, कशाची होती? त्याला काय आम्हाला वाढवायचं बी जमतं, आकडायचं बी जमतं. तुम्हाला माहित नाही, वैदिक विचार आमचे जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असतील तर त्यांना विचारा. पहिल्यांदा वैदिक विचार दिल्याशिवाय, व्याकरण शिकवल्याशिवाय संस्थेत एंट्री देत नाही. तुमचं कोण काय? तुम्ही दोघं बी आहे ना? हा, तुम्ही नंतर मला वैयक्तिक भेटा, तुमचं सगळं काम पटेल नाही केलं तर मला आमचे वैद्य बाबा जर मंदिरात गेले ना, वैद्य बाबा, आणि जर कधी मंत्रोच्चार चालू असला ना, मंत्रोच्चार वैद्य बाबा पाहिलं, नुसतं मंदिरातल्या लोकांना कळलं ना बाबा आले, बाबा जास्त तोंड बंद राहायची सगळ्याची. ती ताकद होती, तो अधिकार होता. चला पुढं, मला तिकडे जायचं नाही. वर्णन 3 प्रकारचं, एक रूप वर्णन, एक गुण वर्णन आणि एक तुलनात्मक वर्णन. 3 प्रकारची वर्णन आहे. कशाला म्हणतात रूप वर्णन सांगतो ऐका. अरे स्वर द्या ना. अधरं मधुरं नयनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं नयनं मधुरं नयनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं
नयनं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम. बरं मला सांगा, काय गोड वाटलं का नाही वाटलं? कानाला कसं वाटलं? पण टोपीच्या खाली आलं नाही. तमेव चार्जम नित्यं भक्त्या पुरुषमव्यं ध्यायन्नस्तु नमसंजय यजमानस्तमेव च अनाधिन धनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशा पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्तश्वास्तु विष्टास्तु विराद्रुहा अग्रह शाश्वता कृष्णलोहदाक्ष प्रतिर्धन प्रभूत श्रीकुब्धामं पवित्रं मंगलं परम ईशान्य प्रणदा प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदना ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमो क्रमः. ऐकायला गोड आहे. मी अभ्यास नाही चेक करत कोणाचा. ऐकायला गोड आहे पण कळत. ऐकायला गोड आहे, भाषा गोड लागते, कानाला गोड लागते. अधुरम मधुरम नयनं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम. मराठीत सांगतो, मराठीत ऐका. हरे सुंदर ते ध्यान उभे विठवर करकठ बरिठे बोनिया करकठ बरिठे बोनिया. अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींनी बांधलेली. ती त्यांच्या तोंडात भारी वाटते. आपल्याकडे आपण तेवढा अंदाज हाणतो. सुंदर ते ध्यान उभे करकठेवर ठेवनिया. नाथबाबाची भाषा तर मजेशीर आहे, मजेशीर आहे भाषा. सांगू का? सांगू पण 1000 वाढवीन. सावळ रूप घन दाट ग बयो कसं करतोय मियो सावळ रूप घन दाट ग बयो कसं करतोय मियो मियो दाट ग यांच्यासाठी टाळ्या. हे सोपं नाही महाराज. अरे इथं येऊन बोलणं नाही सोपं आहे महाराज. ते चांबड्यातून बोलायचे सोपं नाही. ती त्यातून आवाज काढणं सोपाचं नाही. त्याच्यासाठी रियाजच करावा लागतो तासन तास. ते फुकट नाही येत. ऐका त्याचं काय महाराज. मी पूर्वी मांडाच्या बाजनाला जायचो आणि ते तसं वाजलं की माझ्या अंगात येतो.
ला 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 ला. आणि सोपं असतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा यांच्या तोंडाकडे बघायचं आणि जशी तोंड हलवत्यात तसं हलवायचं. तुम्ही अजिबात ताण घ्यायचा नाही. फक्त ला 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 ला. आमच्या आपा म्हणायचे शहाणा टाळ करीत त्यो कोण, जे बुवाला कळून देत नाही मला काय येत नाही ते. विठाला विठाला सावळे रूप घन दाट ग बयो कस करतय मियो मियो. अधुरम अधुरम. ऐकायला गोड आहे पण कळत, ऐकायला गोड आहे. त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं रूपाचं वर्णन आहे महाराज. तो दिसतो कसा, तो हसतो कसा, तो बोलतो कसा. क्या बात है. रूप सावळे सुकुमार. अरे किती सुकुमार आहे. मकर कुंडले. अरे कानात कुंडले आहेत. आता देवाचं वर्णन जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. तुम्हाला जगाचा मालक भगवान परमात्मा पाहिजे ना, लांब जाऊ नका रे. फक्त तिथं उभं राहा. तो आत बसलाय तो तोच आहे. लांब जायचं काय करू, तोच आहे तो. फक्त नजर पाहिजे पाहणाऱ्याची. काय पाहिजे, नजर पाहिजे महाराज. याला रूप वर्णन म्हणतात. गुण वर्णन कशाला म्हणतात शॉर्टकट मध्ये सांगतो, वेळ कमी. चतुर तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी मुगोट सकळा मनी धन्य तोचे विठोबा. अरे बाबा याला गुण वर्णन म्हणायचं. पण कधी कधी ऐका ना, तुम्ही पुढचेच चावडिवले इकडे तिकडे बघू नका. त्याचं काय होते, तुम्ही चावडिवल्याने चुळबुळ केली की माझं वांद होते. ऐका, कधी कधी रूप आणि गुण याची परिभाषा कळत नाही. अधिकाऱ्याला सांगताना हे ठीक आहे, संस्कृत कळेल त्याला, तुकोबारायची भाषा कळेल, निरोबारायची भाषा कळेल, नामदेवरायची भाषा कळेल, अधिकाऱ्याला ठीक आहे. पण अनाधिकाऱ्याला सांगताना तुलनेनं सांगावं लागतं. कशानं, तुलनेनं. आपण नाही का म्हणतो, अरे भरपूर वाजवणार पाहिले पण आमच्या वाजवणाऱ्यासारखा वाजवणार. पण म्हणतो का नाही काम. म्हणजे ऋषिकेश महाराजांची उंची वाढवण्यासाठी कुणाला तरी कमी करावं लागतं आणि कुणाची तरी उंची कमी करण्यासाठी कुणाची तरी वाढवावी लागते. आपण कधी कधी एकाच्या स्तुतीमध्ये दुसऱ्याची निंदा करतो. कळते का माझी भाषा बघा. कधी कधी एखाद्याची स्तुती करताना, आणि कीर्तनकाराचं तर हे लय अवघड झाले महाराज आता. हो, जर एखाद्याची गावात स्तुती केली ना तर दुसऱ्याच पुढाऱ्याला राग येतो. हा पुढल्या वर्षी आकट. ते नाव लय भानगडे आले आता तुमच्याकडे नाही ते तसलं. विठाला विठाला पुढं पुढं वेळ मिळला तर बोलतो. आता मला बोलू दे. ऐका, रूपाचं गुणाचं वर्णन कळेलच याची गॅरंटी नाही, म्हणून तुलनेनं सांगावं लागतं. आता थोडा वेळेचा अभाव लक्षात ठेवून मी तुलना कशाला म्हणतात सांगतो. एक घरातलं उदाहरण मी नेहमी सांगत असतो.
महिला वर्ग जागे आहे ना सगळ्या? महिला महिला मला वाटलं झोपल्या काय. मला सांगा, आपल्याकडं प्रत्येक भारतीय सणाला किंवा महाराष्ट्रीयन सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता ना तुम्ही? करता. आता पुरणपोळी करणं सोपं का खाणं सोपं? हा, करणं अवघड आहे. तुम्ही पुरणपोळी खाली का केली? खाली. म्हणजे तुम्ही म्हातारीला मदत करीत. बरं ते करताय काय? आता नाही म्हणून चालत नाही, माणसात आहे माणसा. बरं चाव ठेवू काय नाईलाज असतो ना महाराज. पुरणपोळी करणं सोपं आहे का खाणं सोपं आहे? खाणं सोपं आहे. करणाऱ्याला विचारा, फार मोठं कष्ट करावं लागतं. तिला पहाटे बसून ते पुरण घालण्यापासून त्या लाटत गाठत तवर इतका त्याला 8 तास असतो महाराज. दुपारी 1-1, 2-2 वाजतात पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायला. मला तुम्ही खाली का? खाली. पण केली का? अरे आमचं हेच दुर्भाग्य, बायको सुद्धा 6-6 महिने भेटाला. म्हणून मी आज कीर्तनाला घेऊन आलो. पाऊस का? नाही नाही, येणार नाही पाऊस, तुम्ही काळजी करू नका. हा विठाला विठाला महिला वर्ग जरा इकडे बघा, माझ्याकडे बघा. तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. तुम्ही आनंदानं, मोठ्या उत्साहानं तो पुरणपोळीचा स्वयंपाक करता, मोठ्या आनंदानं, प्रेमानं, उत्साहानं करता. पण तुम्ही केलेली पुरणपोळी, प्रामाणिकपणे उत्तर द्या बरं का. तुम्ही केलेली पुरणपोळी तुमच्या घरातल्यांपैकी पहिल्यांदा कुणी खावा असं वाटतं? प्रामाणिक सांगा, प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला पप्याच्या बापाची शपथ आहे. सांगा कुणी खावा वाटतंय? पटपट बोला, आई बोला. कुणी? पांडुरंगाच्या बापान ठेव. उग काही म्हणायचं नाही. अरे तो जर खायला लागला, मला खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, देव जर खायला लागला तर तुम्ही दाखवाल का? बरं नैवेद्य चारताय का दाखवताय? आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवा. तो जर खायला लागला ना, तुम्ही आंतरदेशी लांब पत्र लिहाल त्याच्या नावाचं. तुझं रेशनिंग कार्डात नाव नाही. अरे तो खात नाही म्हणून ठीक आहे. घरातलं विचारतोय. सासू सासरा, दीर, ननंद, जाव आणि नवरा, याच्यापैकी कोणी खावं? प्रामाणिकपणे सांगा. हा, नवऱ्याने. कुणी? का सासूच्या नरड्यात गुत्तय? काय करा महाराज. पण अवघड आहे. पण उत्तर बरोबर आहे त्यांचं. उत्तर बरोबर आहे. कारण प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्री, वाक्य नीट ऐका बरं का, प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्री आपल्या नवऱ्याला डोळ्यासमोर ठेवूनच स्वयंपाक करते. काय म्हणलं मी? ती पाहुणे 10 जरी आले ना, बरं का अध्यक्ष, पाहुणे 10 जरी आले ना, पाहुण्याला काय आवडतं हे विसरून स्वयंपाक करत नाही. माझ्या नवऱ्याला काय आवडतं हे ध्यानात असतं तिच्या. आणि ते असा भाव ठेवते, जे नवऱ्याला माझ्या आवडतं ते पाहुण्याला नक्की आवडत, असा भाव असतो तिचा. ऐका. आणि मग ती पुरणपोळीचा केलेला स्वयंपाक, सायासानं केलेला स्वयंपाक, नवरा दुपारी बाहेरून येतो, आल्या आल्या ती हातपाय धुवायला पाणी देते. आधीच ताट सजवून ठेवलेलं असतं. एका बाजूला कुरडया, एका बाजूला पापड्या, एका बाजूला भजी, एका बाजूला गुळवणी, एका बाजूला आमटी, एका बाजूला तुपाची वाटी, एका बाजूला दुधाची वाटी, एका बाजूला आंब्याचं लोणचं, एका बाजूला लिंबाचं लोणचं, एका बाजूला मिरचीचं लोणचं. अरे बास म्हणा की. आणि हो, ह्या महिन्यात संपलं बो. आता भाज्या खाऊ खाऊ गालवर आली या महिन्यात काहींची. असं ताट सजवून ठेवती. नवरा बाहेरून आला का असं ताट पुढ्यात ठेवती आणि गरम गरम तव्यावरची पोळी, गरम गरम तव्यावरची पोळी त्याच्या ताटात घालती. त्याने हात बी लावलेला नसतो. त्याच्यात म्हणते, सांगा ना कशी झाली. तो म्हणतो, अगं हातही लावला नाही अजून, कशी झाली कसं सांगावं. पण तिची एवढी गडबड असती. तिच्या त्या गडबडीत ती एक घास गरम पोळीचा तोडतो, असा हात फुकावा लागतो 2-3 वेळा. इतकी गडबड राहते. आणि ते गरम पुरणाची पोळीचा घास तोंडात टाकतो बरं का ऋषिकेश महाराज. आणि ते गरम असल्यामुळं वर टाळ्याला चिकटते. आणि तेवढ्या गडबडीत पुन्हा विचारते, सांगा ना कशी झाली. आता मला सांगा कशी झाली सांगा. पण जो शहाणा नवरा असतो, तुम्ही काय संन्यासी आहे का रे सगळे? जो शहाणा नवरा असतो, जो हुशार नवरा असतो, तो सांगतो, वाह क्या बात आहे.
आणि तुम्हाला सांगतो, घरी बायको भांडती का? नाही, खरं बोला, बाळूमामाच्या समोर आहे. वा वा वा. महाराष्ट्रात तुमचं बाळूमामाच्या पुढे मी सत्कार करणार. अरे बाबा, आम्हाला सुट्टी नाही, तुमचं काय? विठाला 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 काय नाही काय नाही, आमचं बी तेवढं वायात नाही गेलं. उगा म्हणायलो आपला उगा. ऐका, पण नवरा बायकोची भांडणं जर कायमची मिटवायची असली ना पोराव, तुम्हाला एक तोडगा सांगतो, घरी घेऊन जा आज. तुमची झाल्यात का सगळ्याची? नाही रे, काही मुंड्याचा माल दिसतो यात. तोंडाव कळतं मला, चेहऱ्यावर कळतं ना. अरे आवताला धरलेला बिना आवताचा लगेच कळतो. हा, ते भांडणं बायकोची जर मिटवायची असेल ना, फक्त काहीच नाही करायचं, काहीच नाही करायचं, काही बोलायचं नाही, काही नाही. तिला फक्त तिनं केलेल्या भाजीची स्तुती करायची. वा क्या बात आहे, एवढंच म्हणला ना ती खुश. तिला काय लागत नाही, भोळी आहे बिचारी ती, तिला काय लागत नाही. हे असलंच कीर्तनात परवा एकाने आमच्याकडचे ऐकलं अध्यक्ष, आणि घरी गेलो, आणि बायकोनी जाय वाढल्या, म्हणला वा क्या बात आहे, सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय. अगं आजपर्यंत मी अशी भाजीच खाली नाही. बायकोनी इकडं तिकडं बघितलं, जे लाटणं थोबडं आणलं, आतापर्यंत एवढं केलं तेव्हा नाही चांगलं लागलं, आज शेजारणीची आणली म्हणून बोंबालता. विठाला विठाला मी शहाण्या नवऱ्याचं सांगतोय. हुशार असतो, जो शहाणा असतो तो म्हणतो वा क्या बात आहे, सुंदर झाली, अप्रतिम झाली, अवर्णनीय झाली. पण महिला वर्ग इकडे बघा, सुंदर झाली, चांगली झाली, अप्रतिम झाली, अवर्णनीय झाली, असे मोठमोठे शब्द जरी नवऱ्याने वापरले तरी समाधान होतं का? नाही म्हणतात राव खुशाल, नाही होत. मला माहिती का नाही होत, तर त्याचं कारण आहे, तिचं समाधान करण्यासाठी त्याला म्हणावं लागतं, अगं आजपर्यंत असा पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या आईला सुद्धा जमला नाही. तेव्हा तिला बरं वाटतं. तिनं केलेल्या स्वयंपाकाची तुलना आपल्या आईच्या स्वयंपाकाशी करावं लागते. याला तुलनात्मक वर्णन म्हणतात. विठाला अरे मग देव रूपवान आहे, देव गुणवान आहे, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे. पण त्याचं प्रेम दाखवताना तुलना करतात अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात. करी सेवा
साठी आवाज दे. सावकाश आवाज दोघं. हा ला 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 ला. त्याला बी ताण पाहिजे असल्या चाली म्हणाय. उग मुळमुळ्याचं काम नाही ते. नाही तर उग दुखतंय खुब्यातून होऊ दे कोर. काही लोकांना या अशी पोरांनी चाली म्हणल्या ना की ती जुनी काही अशी डंगरी आहेत त्यांना आवडत नाही. ते म्हणते हे तसला म्हणायचं नाही. अरे तुला येत नाही ते सांग की. काय सुंदर चाल म्हणली. भाविकाची आवडी देवा हो हो हो. लय गंभीर झाली बा तुम्ही. ऐका ऐका काय सुंदर गायलंय. भाविकाची आवडी देवा. आता नीट ऐका. या बाळू मामाच्या दरबारात फक्त भावेला आणि सेवालाच किंमत आहे. कशाला? अरे बाळू मामाच्या दरबारात येताना तिथं चप्पल काढली ना अहंकार तिथं ठेवा. मी पण तिथं ठेवा. बाळू मामा डोक्या उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. त्याला काय लागत नाही रे बाबा. सोन्याचं ताट लागत नाही आमच्या मामाला. लय भोळा मामा आहे. आमच्या मामाला सोन्याचं ताट लागत नाही, चांदीचं ताट लागत नाही महाराज. त्याला काही लागत नाही. त्याला फक्त भाविकाची आवडी देवा. देवाला भाव पाहिजे हो. नुसता भाव म्हणजे सखा भाव चुलत भाव नाही. हे वेगळा भाव आहे. भाव कशाला म्हणायचं, भाविक कशाला म्हणायचं सांगितलं ना महाराज. एका भागवतामध्ये 2500 दृष्टांत आहेत. निस्ता भाविक सांगायचं म्हणलं. निस्ता भाविक. मी जरी मेलो तरी शिल्लक राहीन. भाविक भाविकाची आवडी देवा या एका शब्दावर चैतन्य महाराज 4 महिने बोलत होते. किती महिने? चातुर्मासात 4 महिने बोलायचे. मग आता 4 महिन्याचं भांडवल एका कीर्तनात संपते का? भाविकाची आवडी देवा कशाला म्हणतात भाविक? नीट ऐका. भाविक कशाला म्हणतात? एका 80 वर्षाच्या पोरीनं जागे आहे तुम्ही म्हणायला. एका 80 वर्षाच्या म्हातारीनं त्या शबरीला प्रश्न विचारला. आजी अगं माझी खापर पंजी होती तवा बी तू तशीच होती. माझी पंजी होती तवा बी तू तशीच होती. माझी आजी होती तवा बी तू तशीच होती. माझी आई होती तवा बी तू तशीच होती. आणि आता मी बी जायला आले तरी तू मरणार नाही का ग? त्या शबरीनं फार सुंदर उत्तर दिले. महाराज मी मरणार आहे बाई, पण कधी मरणार आहे?
जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराज अपने आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, जब मेरे राम जी का आगमन होगा, जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरा महाराष्ट्रात असल्यासारखं वाटलं गाड्या. खरं सांगू, अरे 500 वर्षानं हिंदूचं स्वप्न साकार झाले. किती वर्षाने महाराज? अरे हिंदूनं या रक्ताचा सडा सापडलाय. एका हिंदूनं आपलं आयुष्य बलिदान केलंय राम मंदिरासाठी. किती वर्ष झाली? 500 वर्ष झाली महाराज. प्रतीक्षित होतो 500 वर्षानं आपल्या हिंदूचं स्वप्न साकार झाले महाराज. आतापर्यंत जो कीर्तनकार येईन तो एकच गाणं म्हणायचा ऋषिकेश महाराज. कुठलं? बनाएंगे मंदिर हे कसम तुम्हारी राम, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. ऐकलं गाणं? ऐकलं? आता गाणं बदलले. पीले चावल घर घर आए, आया बुलावा राम का. पीले चावल घर घर आए, आया बुलावा राम का. भव्य मंदिर बन गया है अवध में श्री राम का. एक ही नारा, एक ही नारा, एक ही नारा, एक ही नाम हर घर में गूंजेगा. ये भारत हात दिले ना, हात वर करा, हात 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 वर करा. अरे यांची शूटिंग करा महाराज. इकडे 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 माझी नको. बघा ज्याचा ज्याचा हात दिसणार त्याला त्याला बाळू मामा दोन्ही हाताने देणार. हात वर करा कडे हो. हात हात. एक ही नारा, एक ही नाम हर घर में गूंजेगा.
असलं तर वाजवा, नाही तर उगं नको. हे बघा. भाविक सांगत होतो मी, अरे त्या भिल्लिनीची काय भाव आहे बा ना. मला सांगा, जावय पाहुणा याचा झाला जावय, आणि त्यानं सांगितलं मी दुपारी 12 वाजताच्या गाडीने येतो, आणि तो जर 12च्या एसटीने आला नाही, मला सांगा किती वाजेपर्यंत आपण लास्ट वाट पाहू त्याची. अरे बोला ना, किती वाजेपर्यंत वाट पाहू जावयाची. जवळचा पाहुणा सांगितलं, अगदी जवळचा महिला वर्ग, किती वाजेपर्यंत वाट पाहू. 1 वाजेपर्यंत. जरा वाढवान दादा, वाढवान थोडं, जरा 3 वाजेपर्यंत पहा. हा, दिवस मावळच तवर नाही, जेवच तवर वय. हा वा, असला माणूस कीर्तनात असला ना गाड्या, नंबर 1 काम आहे. मला वाटलं जीवच तवर. आता भाषेत फरक राहतो. आता ते आमच्या आदेश महाराजांनी सांगितलं, परवा दिवशी ते भजन चाललं होतं महिलांचं, त्या तिकडून गवळण म्हणायचा, यशोदे तुझा. अरे गप, आता यशोदा म्हणते का यशोदे, आमच्याकडे यशोदे शिवी. तसं झालं तुमचं. आता जीवस्तवर नाही, येऊस्तवर पहाट 3 वाजेपर्यंत आला तरी हे काय फुकट महाराज झाला काय. अरे तुम्ही येऊस्तवर, पण जर नाहीच आला किती वाजेपर्यंत पहा. शेवटचा टप्पा रात्री 10ची शेवटची एसटी, बस त्याच्या पुढे जावायची वाट पाहणार नाही. त्या मातंग ऋषीनं माझ्या शबरीला सांगितलं तर, बाई तुला प्रभू रामचंद्र भेटायला ना. भाव सांगतोय, भाविक सांगतोय, अरे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 1.5 युग तिनं वाट पाहिली. किती युग. माझ्या रामा. पण तेवढी आर्तता पाहिजे तुमच्या आवाजात, तेवढा भाव पाहिजे तुमच्या मनात. फुकाट येत नाही महाराज तो. तो येईल ना. रामायंगे मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे. राम आला, पण 500 वर्ष लावली हो. किती वर्ष लागली. तुम्ही डोक्यातून काढा, मी काय बीजेपीचा नाही बरं का. आता बऱ्याच लोकांना वाटते राम मंदिराचं सांगायला लागलं बीजेपीचं का काय. पण मला सांगा अध्यक्ष, ज्यानं चांगलं काम केलं त्याचं नाव घ्यावं का नाही घ्यावं. अरे अध्यक्षानं आपलं सर्वस्व पणाला लावलं बाळूमामासाठी, तेवढा एवढं उभं राहिले महाराज. मग अध्यक्षाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं. घ्यावं. हा, घेतलंच पाहिजे. घेतलं नाही, आपलं कर्तव्य. ज्यानं चांगलं काम केलं त्या मोदी साहेबाचे धन्यवाद मानले पाहिजे आपण हिंदू म्हणून. नीट आहे का. मी बीजेपीचा काय नाही, मी फक्त एकाच पक्षाचा, कृष्ण पक्षाचा. आपल्याला दुसरं पक्षच नाही. जुनी एक जाहिरात होती तुम्हाला सांगतो, संजय महाराज तुम्ही ऐकले असेल, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची जाहिरात होती. अध्यक्ष तुम्ही ऐकले असेल, ऐका. सांगू का नको सांगू. जुनी जाहिरात आहे, जुनी. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावानी. जाहिरात ऐकली का तुम्ही. कशाची जाहिरात होती.
पाईपाची. आता खरं सांगा, शेत पाण्यामुळं पिकली का पाईपामुळं पिकली? पाण्यामुळं. नाव कोणाचं घेतलं पाहिजे? पाण्याचं. पाण्याचं बरोबर आहे, पाण्याचं नाव घेतलं पाहिजे. बरं, पाणी हिरीमुळं आलं का पाईपामुळं आलं? अरे हिरीमुळं. हा, मग नाव कोणाचं घेतलं पाहिजे? हिरीचं. बरं, पाणी हिरीमुळं आलं का मोटारीमुळं आलं? मोटारीमुळं. नाव कोणाचं घेतलं पाहिजे? मोटारीचं. बरं, मोटारीमुळं आलं का लाईटीमुळं आलं? लाईटीमुळं. नाव कोणाचं घेतलं पाहिजे? बरं, लाईटीमुळं आलं का खटका दाबणाऱ्यामुळं आलं? आपल्याच मुळं. विठाला 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 विठाला. त्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्यानी जीवन जा. भाविक सांगतो, भाविक एक 15 मिनिटात 15 मिनिटं राहिले, 2 तासात संपवतो. चालतंय ना? अरे तुम्ही काळजी करू नका, जोर मी उभा आहे नाही इथं, बाळू मामा जोर माया पाठीशी उभे तोवर तुम्ही हलणार नाही. हा, शेवटचा भाविक सांगतो, भागवतातला एक दृष्टांत आहे, तेवढा सांगतो थांबतो. आता मला येत नाही एवढं भागवत बिगवत, पण थोडं सांगू राहिलो तुमच्यासाठी. भगवान गोपाल कृष्णाला 2 बहिणी. किती? 2. परवा कुठली कुठली? माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनी. यांना काय त्याचं घेणं पडले, याचं काय मिळलं नाही त्याचं. पण भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्णाला 2 बहिणी, एक सुभद्रा आणि दुसरी, अरे बोला ना, द्रौपदी. कोण? द्रौपदी. द्रौपदी ही मानलेली बहीण आहे आणि सुभद्रा ही सक्की बहीण आहे. तो उद्धव देवाला एक प्रश्न विचारायचा, देवा अरे तुला 2 बहिणी पण आवडती कोण? लगेच देवाचं उत्तर असायचं, द्रौपदी आवडती. कोण आवडती? द्रौपदी आवडती. त्या उद्धवाला राग यायचा बरं का, राग यायचा. तो म्हणायचा, अरे सक्की बहीण तुझी सुभद्रा आहे आणि तुला द्रौपदी आवडती. मला सांगा, आता आपल्या भावाला जर बहिणीने प्रश्न विचारला, तुला थोरली का धाकटी आवडती, आणि भावाने जर एकीच नाव घेतलं तर तुमचं काय मत आहे? नरड दाबून म्हणावं त्याची काय ताकद आहे एकीचं नाव घ्यायची? त्या उद्धवाला राग यायचा. देवाने एक दिवस विचार केला, याला दाखवून दिलं पाहिजे. मग सकाळी 5:30ला देव घरी गेले. उद्धवा चल आपल्याला जायचं. कुठं जायचं देवा? तुला काय करायचं? चल. फॉर्च्युनर मध्ये बसावलं देवाने आपल्या, आणि गाडी काढली आणि बराबर 5:45 वाजता सुभद्रेच्या दारात उभी केली. तू नुकतीच दात घासायचं काम चालू होतं, तिनं लांबून पाहिलं, दादा आला एवढ्या सकाळी सकाळी का रे? तिने सांगितलं, दशमी एकादश 3 दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही. अगं भूक लागली, मला जेवाय दे. तिनं सांगितलं, आताच उठले, आता दात घासणार, आंघोळ करणार, देवपूजा करणार, दुपारी 2 वाजता देईल. तर आता मला सांगा, देव घरी आला, कुणाची पूजा करते? आता देवाच्या बहिणीला देव कळत नसल्यावर तुम्हाला डोंबलं कळेल का? ते म्हणलं, अगं मरल तवर मी आताच दे. तिने सांगितलं, एक काम कर, समोरच्या रूम मध्ये जा, सफरचंद ठेवले, सुरी घे, काप आणि खा. आता समोर गेला, सफरचंद घेतला, सुरी घेतली. आता याला सफरचंद खायचा होता का? सफरचंद खायचा होता. सफरचंद दिला ठेवून आणि घेतलं बोट कापून, आणि रक्ताचं थारुळं लागलं खाली. उद्धवानं पाहिलं, घाबरला उद्धव. ताई, ए ताई, अगं दादाचं बोट कापलं, बोट बांधायचं ध्यान. आता मला सांगा, ज्यानं जगाला रगात भरले त्याला रगात कमी असेल का? ती सुभद्रा धावत पळत आली. ह्या बेडरूम ते बेडरूम, हे कपाट ते कपाट, खालचा मजला वरचा मजला तळ मजला. आता देवाची बहीण होती, अर्जुनाची बायको होती महाराज, तिला साड्या कमी असतील का? आपल्या बायकोच्या साड्याचा मेळा आपल्याला लागा ना. विनोद नाही करत. म्हणून मी नेहमी सांगतो, बायकोच्या साडीच्या कपाटाजवळ जाताना जपून जात जा. कदाचित जर वरचं कोचाळ सुटलं ना तर गुदमुरून मरायची येळ आहे. तरी ती म्हणती, मेल्याच्या संसारात अरे अर्जुनाची बायको आहे, देवाची बहीण आहे. तिला साड्या नव्हत्या का महाराज? पण तिला सुचलं नाही. देवाला राग आला, सुभद्रेचं घर सोडून दिलं आणि द्रौपदीच्या घरी गेले. सकाळची वेळ आहे, डोक्यावर पदर आहे, हातामध्ये पाण्याचा तांब्या आहे, तुळशीला प्रदक्षिणा करते आणि मुखानं भजन करते. ती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा टाळी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. तिचं भजन चाललंय महाराज. डोक्यावर पदार आहे, हातात तांबे आहे. समोर तिनं देवाला येताना पाहिलं आणि नीट ऐका इकडे बघा. तो असं धरून गेलता बोट. कोण? त्याला दाखवायचं होतं ना कापलेलं. आणि बरीच असते ती दाखवायसाठी इकडे इकडे भाज्या मस्कार फोडे. सर खांदाय नाही, तांदूळ निवडाय नाही, जाळ लावाय नाही, वाढाय आला अंगठी दाखवाय मस्कार आहे. ती दाखवणारी जात असते ना ती असे पुढं करते पुढं पुढं. मी इकडचं नाही आमच्या तिकडं सांगतो, मला जायचं अजून. ती देव असा धरून गेला. लांबून पाहिलं द्रौपदीनं माझ्या दादाचं बोट कापलं, हातातला तांब्या फेकून दिला. धावत पळत आली, दादाचं बोट हातात घेतलं. दादा थांबा, मी याला चिंधी बांधते. चिंदी बांधी द्रौपदी, चिंदी बांधी द्रौपदी, चिंदी बांधी द्रौपदी, चिंदी बांधी द्रौपदी. हरि जय वाजलं की अंगात येतं वाढते. घरात जाणार कधी, चिंदी शोधणार कधी, माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब त्या द्रौपदीला सहन झाला नाही. दादा ऐका ना. डोक्यावरचा पदर खाली घेतला, आता डावा हात लावणार, पदर फाडणार. तेवढ्यात उद्धवानं हात धरला. ताई काय करते, थांब ना. काय झालं दादा, काय झालं तुला माहित नाही? अगं सौभाग्यवती बाईच्या कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडू नये, धर्मशास्त्र आहे. जोपर्यंत सौभाग्यवती बाईचा पती जिवंत आहे, जोपर्यंत कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडायची. कुंकू कळतं ना तुम्हाला? कुंकू काय खोंखो. काही दिवसांनी प्रदर्शनात मांडावं लागणार आहे. याला कुंकू म्हणतात. आमच्या आप्पा म्हणायचे, कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. रोज बाई नवरा काढतील, भिंतीला चिटकावते. बस बसा नका जाय ना, आमच्याच ऐका ना. तुम्हाला का सांगावं? लावीच माझं काही म्हणणं नाही, लावीच. अगं जोपर्यंत सौभाग्यवती बाईचा पती जिवंत आहे, मी भाव सांगतोय गड्या हो, मी भाविक सांगतोय गड्या हो, ऐका. मला जाता जाता शेवटचा श्वास सांगायचा आहे तुम्हाला, कीर्तनाचा गाभा सांगायचा आहे. त्या द्रौपदीला तो उद्धव सांगतोय, बाई अगं जोपर्यंत सौभाग्यवती बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडू नये. जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडू नये, हे धर्मशास्त्र आहे. त्या द्रौपदीनं फार सुंदर उत्तर दिले. दादा ऐका ना, आज माझं कीर्तन सफल होईल एवढं एकच वाक्य माझं घरी घेऊन जा. आज त्या द्रौपदीनं फार सुंदर उत्तर दिले देवाला. ती उद्धवाला सांगते, दादा अरे ऐक ना,
जोपर्यंत सौभाग्यवती बाईचा पती जिवंत आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडू नये माहिती आहे रे मला. जोपर्यंत सौभाग्यवती बाईचा पती जिवंत आहे तोपर्यंत तिनं पदराकडून साडी फाडू नये माहिती आहे रे मला. पण ऐक ना दादा, ऐक ना, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं याच दादाच्या हातात. जरी ग शालू दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. आपल्या हक्काच्या 5 पतीचा विचार केला नाही. ऐकाकडे हो, आपल्या सौभाग्याचा विचार केला नाही. शालू फाडला आणि देवाचं बोट बांधलं. परिणाम ऐका, परिणाम स्वयंवस्त्र देव झाला, अंबरावतार झाला देव आणि द्रौपदीला साड्या उतरवल्या. याचं एकमेव कारण भाविकाची आवडी. करे सेवा ने जपते, करे सेवा ने जपते, हरि सेवा हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा भाविकाची आवडी देवा करी सेवा ज्ञानेश्वर
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकड हे सज्जना हो खरं सांगू का मला तुमच्या गावात आल्याचा भास होत नाही मला पंढरपुरात आल्याचा भास होतो मला आदमापूरला गेल्याचा भास होतो महाराज त्याचं कारण सांगतो अरे एवढ्या मोठ्या दुर्मिळ ठिकाणी एवढं मोठं बाळूमामाचं विश्व उभं केलंय तुम्ही बाळूमामा तुम्हाला कधीच कमी करणार नाही कधीच कमी आणि एवढं मोठं ऐश्वर उभं करत असताना काय लागत नाही महाराज मला विचारा आम्ही रात्रंदिवस त्याच्यासाठीच हिंडतो आम्ही तेच कार्य करतोय आम्ही त्याच्यासाठीच आलो उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा पण तुम्ही भाग्यवान आहे ठाणगे साहेब खरंच भाग्यवान आहे का सांगू का मंदिर तुमच्या हातून झालं त्याच्यासाठी तुम्ही भाग्यवान नाही काय म्हणलं मी मंदिर तुमच्या हातून झालं त्याच्यासाठी तुम्ही भाग्यवान नाही ते कार्य करण्यासाठी बाळूमामानं तुम्हाला निवडलं याच्यासाठी हे आपल्या हातून नाही त्याची आज्ञा आहे बाळूमामाची आज्ञा झाली बाळूमामानं तुम्हाला प्रतिनिधी बनवलं त्यांचा आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सर्वांनी एकट्याचा नोय खेळ म्हणून मेळ मेळविला एवढं मोठं कार्य करत असताना अखंड या परिसराचं या गावाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आबासाहेब भिवा शिंदे याच गावचे आहेत अरे दादा लाख लाख रुपये या भंडाऱ्यासाठी खर्च होतो गावची सप्त्याची वर्गणी 100 रुपये द्यायचं जीवावर येतं महाराज 100 रुपये त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केले त्या शिंदे साहेबांसाठी मनपूर्वक आभारी करतो आणि बाळूमामा तुमच्यावर सदैव कृपा करो तुमचं आयुष्य वृद्धिंगत हो आणि इथं जो जो आला ना या दरबारात महाराज फक्त एक भाव ठेवायचा बाळूमामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे कशाला सेवेला तुम्हाला नाही काही करता आलं ना काही करू नका जाता जाता निस्त इथली एखादा कचऱ्याचं पान जरी उचलून घेऊन गेला ना तरी ते त्यांना आवडतं कुणाला तुम्हाला नाही कचरा साफ करता आला करू नका पण ज्यांनी साफ केलंय तिथं घाण तरी करू नका मला एवढं सांगा आपल्याला नाही चांगलं करता येत नाही काय नका करू पण जे चांगलं करतात महाराज आता इथं सगळेच अपरिचित असल्यामुळे सगळ्याची नाव मला माहित नाही पण खरं सांगू का तुमचे जेवढे बी सहकारी आहेत तेवढे खूप मोलाचे आहेत कारण एवढं मोठं भव्य दिव्य हे स्वरूप पाहिलं ना मी इथं का आलो माहिती का तुम्हाला मला फक्त इथं येण्याच्या पाठीमागं त्यांनी मला विचारलं किती कीर्तनाचे घेणार मी म्हणलं कीर्तनाचे किती घेणार पण तुम्ही किती देणार तुम्ही किती देणार अरे मला देणाऱ्यानं भरपूर दिलं महाराज त्या बाळूमामाची एवढी कृपा आहे माझ्यावर मला भरपूर दिलं मला फक्त आज त्याची सेवा करायची होती आणि ते सेवेसाठी मी इथं आलो म्हणून माझी ही सेवा बाळूमामाला समर्पित करतो तुमच्या पैशासाठी आलो नाही आणि इथूनही पुढं जेव्हा बाळूमामा मला बोलवतील तेव्हा संकोच करू नका या पैशासाठी पट्ट्या फिरत नाही माझ्यावर ज्ञानोबारायची खूप मोठी कृपा आहे महाराज ज्ञानोबारायने दिलं बाळूमामानं खूप दिले अरे सांप्रदायात आम्ही असं ताट मानानं फिरतो आम्ही मागत करी नाही आमच्या मागणाऱ्याच्या यादीत आमची नावं नाही आमची देणाऱ्याच्या यादीत नावं ठेवल्यात त्यांनी मागणाऱ्याच्या यादीत नाव नाही आमचं ते 500 रुपयासाठी वड्यातून परत येत नाही मी आणि तुम्हाला बी तसलीच पाहिजे ऐका कीर्तन घेताना साधूची घ्या कीर्तन घेताना महात्म्यांची घ्या ती एकादशीला कुठं चरते बघा नाही कळलं का जाऊ द्या मी गेल्यावर कळलं आता मला विनोदाचा भाग नाही खरंच अध्यक्ष तुमचे मी खूप ऋणी आहे तुम्ही ही बाळूमामाची सेवा करण्याची संधी मला दिली कारण मला वाटतं गेल्याच महिन्यामध्ये आमचे परम मित्र या गावचे जावई दत्ताशेठ मरळ माझे मित्र त्यांच्या सासूच्या मला वाटतं वर्षश्राद्धानिमित्त मी आलो होतो आणि तिथंच अध्यक्षांनी म्हटलं एक सेवा तुम्ही बाळूमामाची करा मी म्हणलं एक नाही तुम्ही कितीही सांगा मला इथं महिनाभर कामाला ठेवलं तरी चालेल हो आम्ही सेवक आहे महाराज आम्ही वारकरी आहे आम्ही महाराज नाही मी महाराज पदवी अजून लावूनच घेतली नाही
आणि महाराज पदवी ज्ञानोबारायांनी गोरोबा काकांनी मला वाटतं बाळूमामांनी मला कधीच लावू नाही, फक्त सेवेकेच्या यादीत ठेवावं एवढी मात्र विनंती करतो. तुम्हा सगळं संत सज्जन मायबापांचं धन्यवाद. आणि ही गायक मंडळींसाठी वादक मंडळीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या महाराज. कारण कसं असते माहिती का, साथीदार महत्वाचे आणि कधी कधी साथीदारच साडेसाथीदार ठरतात. हो, विनोद नाही करत, ते काय चाललंय कळत नाही. महाराज कीर्तनात ऋषिकेश महाराज खूप गोड पकवाज वाजवला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. हार्मोनियमची साथ ज्यांनी दिली, काय महाराज नाव? धावडे सर. वा वा वा, क्या बात आहे, गोड. धावडे सरांचं धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले आदेश महाराज गावडे खूप सुंदर तबला वाजवतोय. पण ते चालायचं तेवढं असतंच कीर्तनात. कोणाचा कमी कोणाचा जास्त ते तेवढं चालत असतं. मला आवाज फार सुंदर दिला त्यांनी, तुम्हाला धन्यवाद. संजय महाराज हजारे नाहीचं नाही, हजारे महाराजांचं नाही सांगत मी, तिकडं त्या सिस्टीमवाल्याचं. हा, चांगले आवाज दिला. माझ्यासारखी देखणी बायको तुला मिळो. तो म्हणून पुढल्या वेळेस ह्याचा बंद केलेला चालेल. अरे कलर गेला तर पैसे परत. ओरिजिनल आहे भाऊ ते. हे वरून नाही किंमत, आत काय तुमच्या त्याला किंमत असते. ऐका, संजय महाराज असतील, आता महाराजांचं काय ना, सुनील महाराज, शशिकांत महाराज, खूप गोड साथ दिली महाराज तुम्ही. आणि कीर्तनात आहे ना, गायक असो वादक असू दे, तो मनापासून उभा राहिला. बाळूमामापेक्षा कोणी मोठं, त्यांच्या नावात सगळ्याचं नाव. झालेली सेवा मामांच्या चरणी, तुम्हा संत सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम